धाराशिव आणि बीडमध्ये गेल्या 2-3 दिवसापासून पेट्रोल नाहीये, डिझेल नाहीये, नो स्टॉकचे बोर्ड लावलेले आहेत. धाराशिवमध्ये एकट्या कळंब तालुक्यामध्ये जे आहे जवळपास 5 ते 6 पेट्रोल पंप आहेत. या 5 ते 6च्या 6 पेट्रोल पंपावर जवळपास एकाही ठिकाणी पेट्रोल किंवा डिझेल उपलब्ध नाहीये. याला जबाबदार कोण आहे? त्यानंतर बीडमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. धाराशिव आणि बीड हे 2 जिल्हे जे आहेत सध्या मराठवाड्यात पेट्रोल आणि डिझेल विना भयंकर त्रासाच्या प्रमाणातून जात आहेत. शेतकऱ्यांना लांबचा प्रवास करता येत नाहीये. त्यांना त्यांचा माल जर एखाद्या ठिकाणी आठवडी बाजार विक्रीसाठी न्यायचा आहे, तर ते कसं नेणार? हा प्रश्न पडलेला आहे. तर मला प्रश्न विचारायचा की या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार कोण आहे? तुम्ही केंद्र सरकार जे आहे ते कुठल्याच प्रकारची जबाबदारी घेत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पेट्रोल, डिझेल वगैरे, वगैरे तर ह्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. त्यांच्याकडून याच्या रिगार्डिंग गोष्टी झाल्या पाहिजेत. तुम्ही वर भरपूर ठेके मारता की आम्ही इकडून-तिकडून पेट्रोल आणतोय वगैरे, वगैरे. ह्या सगळ्या थापा मारणं बंद करा आणि जनतेला जे काही आहे, त्या पेट्रोल डिझेलचा तुटवडा जो आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न करा.